मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज खंडपीठ शिपाई हमाल फराज चालक लिपिकचा जे विद्यार्थी मिळवणं पेपरची आन्सर की या ठिकाणी एप्रिल महिन्यामध्ये आली होती। अजूनही या ठिकाणी जे विद्यार्थी मिळवणं रिझल्ट या ठिकाणी लागलेला नाही आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर आपण पाहिलं मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज खंडपीठ शिपाई हमाल फराज चालक लिपिकमध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर पेपरची जे विद्यार्थी मिळवणं आन्सर की आली आहे, तर त्यामध्ये जे विद्यार्थी मिळवणं 3 ते 4 प्रश्न आपण या ठिकाणी पाहिले असेल की ते कन्फ्यूज करणारे आहे, म्हणजे आयोगाने जे विद्यार्थी मिळवणं चुकीचे प्रश्न ते टाकलेले आहे आणि त्यामुळे जे विद्यार्थी मिळवणं मुलांचं त्या ठिकाणी मुलांचे सुद्धा त्या ठिकाणी प्रश्न चुकलेले आहे, लक्षात ठेवा। तर नेमकी या ठिकाणी मार्क वाढणार आहे की नाही वाढणार आहे यावर आपण बोलणार आहे। त्याचबरोबर आन्सर की डबल येणार आहे का असे सुद्धा काही विद्यार्थ्यांचे कमेंट आली होती की सर मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज खंडपीठ शिपाई हमाल फराज चालक लिपिकची त्याचबरोबर या ठिकाणी जे आन्सर की हे डबल या ठिकाणी येणार आहे का, डबल आन्सर की येणार आहे का यावर सांगा, याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। आणि त्याचबरोबर मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज खंडपीठ शिपाई हमाल फराज चालक लिपिकचा कडा या ठिकाणी किती देणार आहे, सेफ झोन का असणार आहे शिपाई हमाल फराज चालक लिपिकचा। तर याचा जे विद्यार्थी मिळवणं कडा किती देणार आहे, सेफ झोन किती मार्कावर असणार आहे याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे आणि विद्यार्थ्यांचे किती मार्क वाढणार आहे याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मिळवणं, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज खंडपीठ शिपाई हमाल फराज चालक लिपिक पदाबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। आता व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्हाला जे विद्यार्थी मिळवणं कोणता तुम्ही पेपर दिलेला म्हणजे शिपाई हमाल फराज चालक लिपिकचा दिलेला आहे काय, तर जो काही तुम्ही पेपर दिला असेल किती मार्क तुम्हाला पडले हे फक्त एवढं कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून एक अंदाज लागणार आहे की मुलांना कितीच्या रेशोनं मार्क आहे, म्हणजे चालकमध्ये कितीच्या रेशोनं मार्क आहे, शिपाईमध्ये कितीच्या रेशोनं मार्क आहे, फराजमध्ये कितीच्या रेशोनं मार्क आहे, लिपिकमध्ये या ठिकाणी कितीच्या रेशोनं मार्क आहे, हा काही अंदाज आपल्याला लागणार आहे। मला सुद्धा अंदाज लागणार आहे, तुम्हाला सुद्धा अंदाज लागणार आहे। कारण की पहा विद्यार्थी मिळवणं यावर्षी जर आपण पाहिलं मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज खंडपीठ शिपाई हमाल फराज चालकमध्ये जर आपण पाहिलं तर जास्त विद्यार्थी टॉपर यावर्षी नाही आहे, म्हणजे जास्त मार्कवाले विद्यार्थी टॉपर नाही आहे, एक लक्षात ठेवा। त्यामुळे कडाप या ठिकाणी कमी जाणार आहे, एक लक्षात ठेवा। आणि दुसरी जी गोष्ट आहे कटाप जे विद्यार्थी मिळवणं कमी जाणार आहे, दुसरी जी गोष्ट आहे ते म्हणजे जागा भरपूर आहे। जागांचं जर आपण पाहिलं तर पहा जे लिपिकचं पद आहे 1332 जागा लिपिकमध्ये आहे, बरोबर ड्रायव्हरचं पद आहे, ड्रायव्हरमध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर 37 जागा ड्रायव्हरच्या आहे। आणि त्याचबरोबर शिपाई हमाल फराजचे जर आपण पाहिलं तर 887 जागा या ठिकाणी आहे, एक लक्षात ठेवा। तर जागा यावर्षी जास्त आहे, त्यामुळे जे विद्यार्थी मिळवणं एकाच 10च्या रेशोनं ते पोरं एका जागेसाठी बोलावते, एक लक्षात ठेवा। पण त्यांना एकाच 10च्या रेशोमध्ये पोरं या ठिकाणी भेटणार नाही, एक लक्षात ठेवा। त्यामुळे एकाच 15च्या रेशोनं ते पोरं त्या ठिकाणी बोलावणार आहे आणि याच्या अगोदर सुद्धा बोलावले आहे, एक लक्षात ठेवा। आणि एकाच 15च्या जर रेशोमध्ये त्यांनी मुलं बोलावले तर जास्त विद्यार्थी पेपरमध्ये पास होणार आहे। आता जर समजा या ठिकाणी ड्रायव्हरच्या ज्या जागा आहे तर त्या जर समजा या ठिकाणी 37 जागा आहे, तर 37 जागेसाठी एकाच 15च्या रेशोनं जर आपण पाहिलं 600 प्लस विद्यार्थी बोलावणार आहे। लिपिकमध्ये जर आपण पाहिलं तर 1332 जागा आहे, लिपिक पदामध्ये 1332 जागा आहे आणि एकाच 15च्या रेशोनं जर आपण पाहिलं 19,500 ते 20,000च्या आसपास पोरं ते पास करणार आहे। आणि त्याचबरोबर जे शिपाई हमाल फराज चालक शिपाई हमाल फराजचं जे पद आहे त्यामध्ये 887 जागा आहे, 887 जागामध्ये एकाच 15च्या रेशोनं जर आपण पाहिलं तर जवळपास 13,500 ते 14,000च्या आसपास पोरं त्या ठिकाणी पास केले जाणार आहे, त्यामुळे कट डाऊन जाणार आहे, एक लक्षात ठेवा। आणि दुसरी गोष्ट जे विद्यार्थी मिळवणं पेपर तुम्ही पाहिला असेल की पेपरमध्ये जे आयोगानं जे विद्यार्थी मिळवणं कन्फ्यूज करणारे म्हणजे प्रश्न टाकले, म्हणजे कन्फ्यूज करणारे प्रश्न टाकलेले आहे आणि चुकीचे ते प्रश्न त्यांनी टाकलेले आहे, त्यामुळे ते मुलांचे चुकलेले आहे। तर मुलांचे जे विद्यार्थी मिळवणं मार्क वाढणार आहे, एक लक्षात ठेवा। तुमचे जेवढे काही म्हणजे त्यांनी जे काही त्या ठिकाणी त्यांनी कन्फ्यूज करणारे प्रश्न टाकले असेल तर त्याचे मार्क जे विद्यार्थी मिळवणं आपल्याला वाढणार आहे, एक लक्षात ठेवा। कारण की याच्यावर जे विद्यार्थी मिळवणं हस्तक्षेप या ठिकाणी केलेला आहे, तर या ठिकाणी जे विद्यार्थी मिळवणं मार्क आपले वाढणार आहे, एक लक्षात ठेवा। निश्चित राहा, तर हे सुद्धा एक कारण आहे, एक लक्षात ठेवा। आपले जे मार्क आहे हे वाढणार आहे, जेवढे काही आपले कन्फ्यूज करणारे प्रश्न चुकले असेल तर त्याचे मार्क आपले वाढणार आहे, एक लक्षात ठेवा। आणि दुसरी गोष्ट आता विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर आन्सर की डबल ते लावणार आहे काय, आन्सर की डबल येणार आहे काय, तर मी आता सांगून देतो याची जी आन्सर की विद्यार्थी मिळवणं आलेली आहे, एक लक्षात ठेवा। डबल आन्सर की येणार नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे।
तर आता या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराजनगर खंडपीठ शिपाई हमाल फरज चालक लिपिकचा जे विद्यार्थी मित्रांनो कटअप या ठिकाणी किती जाणार आहे, सेफ झोन किती मार्कावर असणार आहे याबद्दल मी तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो। तर पहा जे काही ड्रायव्हरचं पद आहे, जे ड्रायव्हरचं पद आहे, वाहन चालकचं पद आहे, तर यामध्ये जे 20 मार्काचा पेपर घेण्यात आला होता आणि 20 पैकी तो कटअप या ठिकाणी जाणार आहे 13 ते 15च्या आसपास जर आपल्याला मार्क असेल तर एवढा काही कटअप जाणार आहे, 13 ते 15च्या दरम्यान कटअप जाणार आहे, एवढा काही सेफ झोन आहे पाहून घेता। ठीक आहे, 20 पैकी तो कटअप जाणार आहे चालक ड्रायव्हरचा, जवळपास 13 ते 15च्या दरम्यान या ठिकाणी कटअप जाणार आहे, एवढा काही सेफ झोन आहे। एवढं याच्या अंदर जरी मार्क असेल तर तयारी चालू ठेवा, याच्यापेक्षा 2-3 मार्क जरी कमी असेल तरी सुद्धा तयारी चालू ठेवा, कारण की मार्क या ठिकाणी वाढणार आहे, एक लक्षात ठेवा। तर एवढं काही ड्रायव्हरचा कटअप जाणार आहे। त्यानंतर मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराजनगर खंडपीठ, तर यामध्ये जे चालकचं पद आहे तर चालकमध्ये कटअप या ठिकाणी किती जाणार आहे, तर चालकचा जो पेपर हा 90 मार्काचा पेपर होता आणि पेपरची पातळी मी या ठिकाणी पाहिले कशा प्रकारे पेपर या ठिकाणी होणार आहे, तर होता तर 90 पैकी जो कटअप या ठिकाणी जाणार आहे, तर 90 पैकी जो कटअप या ठिकाणी जाणार आहे तर तो जाणार आहे या ठिकाणी 55 ते 60च्या दरम्यान जाणार आहे। 55 ते 60च्या दरम्यान या ठिकाणी जे लिपिकचं पद आहे तर लिपिकचा जो कटअप आहे हा 55 ते 60च्या दरम्यान या ठिकाणी कटअप जाणार आहे। जे काही लिपिकचं पद आहे 55 ते 60च्या दरम्यान या ठिकाणी कटअप जाणार आहे, एवढं काही सेफ झोन आहे। तर बा मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराजनगर खंडपीठमध्ये जे काही लिपिकचं पद आहे 90 मार्काचा पेपर हा झाला होता, 90 पैकी जो कटअप जाणार आहे हा 55 ते 60च्या दरम्यान जाणार आहे, एवढा काही सेफ झोन आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, त्यानंतर जर आपण या ठिकाणी पाहिलं मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराजनगर खंडपीठमध्ये जे शिपाईचा पद आहे, शिपाईचा जो पेपर हा 30 मार्काचा झाला होता आणि 30 पैकी जो कटअप या ठिकाणी जाणार आहे तर तो जाणार आहे या ठिकाणी 19 ते 23च्या दरम्यान कटअप जाणार आहे, एवढा काही सेफ झोन आहे। 19 ते 23च्या दरम्यान या ठिकाणी कटअप या ठिकाणी जाणार आहे, एवढा काही सेफ झोन या ठिकाणी असणार आहे। यापेक्षा जरी तुम्हाला 2-3 जरी कमी मार्क असेल तरी सुद्धा तयारी आपल्याला पुढची करायची आहे। त्यानंतर जर आपण पाहिलं मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराजनगर खंडपीठमध्ये जे हमालचा पद आहे, हमालचा जो पेपर हा 30 मार्काचा झाला होता आणि 30 पैकी जो कटअप जाणार आहे हा 19 ते 23च्या दरम्यान कटअप या ठिकाणी जाणार आहे, एवढा काही सेफ झोन आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, नंतर जर आपण पाहिलं मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराजनगर खंडपीठ शिपाई हमाल फरादचा पद आहे, तर फरादचा जो पेपर आहे हा जे विद्यार्थी मित्रांनो 30 मार्काचा पेपर झाला होता आणि 30 पैकी जो कटअप हा किती या ठिकाणी जाणार आहे, तर बा फरादचा जो कटअप आहे 30 पैकी 19 ते 23च्या दरम्यान जाणार आहे, एक लक्षात ठेवा, एवढा काही सेफ झोन आहे। तर आता मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराजनगर खंडपीठ शिपाई हमाल फराद चालक लिपिकचा रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे, कटअप कोणत्या तारखेला लागणार आहे, रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे, तर पहा पेपरची जी आन्सर की आहे या ठिकाणी 19 एप्रिल महिन्यामध्ये ही आन्सर की या ठिकाणी लागलेली आहे, लक्षात ठेवा। आता रिझल्टचा जर आपण विचार केला तर पहा विद्यार्थी मित्रांनो जवळपास 20 ते 22 तारखेच्या आसपास आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराजनगर खंडपीठचा रिझल्ट आपल्याला पाहायला भेटणार आहे। शिपाई हमाल फराद चालक लिपिक या सर्वांचा रिझल्ट या ठिकाणी लागणार आहे, तर जवळपास 20 ते 22 जून 2026 पर्यंत आपल्याला रिझल्ट पाहायला भेटणार आहे। 20 ते 22 जूनच्या दरम्यान रिझल्ट लागणार आहे। तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार। आजच्या दिवसात थांबतो, व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद।